साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आज आपण बघणार आहोत एक बॅकनेक डिझाइन। तर याच्यासाठी आपल्याला टोटल उंची घ्यायची आहे 16 इंच। तुम्हाला जितकी उंची हवी आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। आणि शोल्डर आहे 15 इंच, तर त्याच्या अर्ध घ्यायचं आहे 7.5 इंच। मुंडा खोली घ्यायची आहे 7 इंच, वरून अर्धा इंच स्लोप देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने मार्किंग होईल। यानंतर चेस्ट आहे 40 चा चौथा भाग येतो 10, त्याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग साठी घ्यायचा आहे। 10.5 वरती मार्क केलं आणि त्याच्या बाहेर 2 इंच शिलाई मार्जिन तुम्हाला 1.5 किंवा 2 घेऊ शकता। 37 इंच कंबर घेर आहे। 37 चा चौथा भाग येतो 9.25, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस 10.25 वरती मायनस मार्किंग करायचं। 1 इंच टक्स साठी घेतो आपण। टेप दुमडायचा आणि टक्सचं मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे। आणि यानंतर आपल्याला उंचीला त्याच्या म्हणजे जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते बाहेर घ्यायचं 1.5 ते 2 इंच, तुम्ही जेवढे घेणार असाल त्याच्या वेळेस। आणि यानंतर आता आपण बघूयात की शोल्डर किती हवा आहे। तुम्हाला समजा 2.5 इंच तयार शोल्डर हवा असेल तर 3 इंच घ्यायचं। 3 इंच शोल्डर तयार हवी असेल तर 3.5 वरती मार्क करायचं। हे डिपेंड तुमच्यावरती आहे किती इंच, जेवढं तुम्हाला तयार हवा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून शोल्डरचं मार्किंग करायचं मुंड्याकडच्या बाजूने। त्यानंतर पुढे राहील ती गळारुंदी राहणार आहे। खाली गळा उंचीला घ्यायचा आहे 3.5 इंच, बोटनेक आहे त्यामुळे आपण 3.5 इंच स्टँडर्ड मेजरमेंट आहे त्याच्या वेळेस आपण घेणार आहोत। हे कोणाच्याही आणि कोणत्याही साईजला चालतं। आणि चौकोन बॉक्स करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये असा हा कर्व शेप देऊन बोटनेकचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे। खालच्या बाजूने आपल्याला पाठीची पट्टी तयार 3 इंच हवी आहे, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आणि 3.5 मार्क करून घ्यायचं। 3.5 वरती मार्क करून इथे तुम्हाला 4 इंचाची पट्टी हवी असेल तर 4.5 करून घ्या। आणि खालच्या बाजूनी गळारुंदी घ्यायची आहे 4.5 इंच। तुम्हाला इथे 3.5 4.5 तुम्हाला जेवढी हवी असेल रुंद त्याच्या वेळेस तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ शकता। यानंतर वरची लाईन आहे ती सरळ खाली ड्रॉ करून घ्यायची आणि इथे आपल्याला बघा या पद्धतीने शेप द्यायचा आहे। तर पहिल्यांदा आपण खालच्या बाजूनी साधारण 2 ते 2 इंचांवर एक पॉइंट किंचित बाहेरच्या बाजूला देऊन घेणार आहे बघा। आणि यानंतर आपण असा थोडा कर्व शेप देत जायचा आहे तिथपर्यंत। आणि यानंतर आपल्याला हा पॉइंट आहे तो स्ट्रेट लाईन म्हणजे तिरकी लाईन देऊन जोडू शकता किंवा थोडा कर्व शेप घेऊनही जोडू शकता। आणि इथे बघा वरच्या बाजूला टिप द्यायच्या, जिथे आपण खाली लाईन घेणार आहे तिथे किंचित एक 1/2 इंचाचा कर्व शेप द्यायचा आणि लाईन घ्यायची आहे। कारण इथे शिलाई देत असताना एक्झॅक्टली कोणा येत नाही आणि शिलाईसाठी प्रॉब्लेम येतो किंवा तो कोणा व्यवस्थित यावा यासाठी ही एक छोटीशी ट्रिक आहे, तर ती तुम्ही आवर्जून फॉलो करा। म्हणजे तुम्हाला त्यानंतर ब्लाऊजचं जेव्हा कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला त्या ब्लाऊजचा लुक कळेल की कशा पद्धतीने ते आपण वर्क केलेलं आहे। तर हा जो शेप आहे तो आपल्याला दुसऱ्या बाजूवर व्यवस्थित मार्क करून घ्यायचा। टॅप केल्यानंतर बघा या बाजूलाही शेप आपला उमटलेला आहे, तर तोच आपण व्यवस्थित लाईन करून घ्यायच्या। आणि जी आपण तिरकी लाईन दिलेली आहे तिच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला किंचित कर्व शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने आपण या लाईन ड्रॉ करून घ्यायच्या। इथे मेन फॅब्रिक सेम मापामध्ये कापून घेतलेला आहे। आणि आता मेन फॅब्रिकचा पोर्शन सरळचा भाग वरती आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आहे। आणि आत जो आपण गळ्याचा शेप ड्रॉ केला त्याच्यावरती टीप देऊन घ्यायची। पिनअप पहिला सगळ्या बाजूनी करून घ्यायचं आणि त्यानंतर टीप द्यायला सुरुवात करायची। यानंतर आतल्या बाजूचा जो पोर्शन आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं, बाकीचा पोर्शन कट करायचा, सगळीकडे नॉचेस द्यायचे। आणि त्यानंतर आपल्याला अस्तरचा पोर्शन आहे तो आतल्या बाजूला पलटवायचा आहे। कोणे पलटवत असताना बघा या पद्धतीने व्यवस्थित कोणे पहिला काढून घ्यायचे। आता बघा हे किती छान फिनिशिंगने आपले हे कोणे निघलेले आहे, जेव्हा तुम्ही कोण्यामध्ये जेव्हा 1/2 इंचाचा कर्व शेप देऊन घेता त्यावेळेला। तर अशा काही महत्त्वाच्या टिप्स असतात त्या मी शिवणाच्या मध्ये देत असते, तर त्या तुम्हाला चुकू नयेत असं वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे तुम्हाला या टिप्स पण कळत जातील। कारण त्या ठिकाणी ज्या टिप्स येतील त्या मी तुमच्याबरोबर शेअर करत असते। तर या पद्धतीने 5ची टीप देऊन मेन फॅब्रिक अस्तर जोडून घेतलं, एक्स्ट्राचा पोर्शन कट करून घ्यायचा आणि आता आपल्याला इथे पाठीमागचे टक्स देऊन घ्यायचे आहेत।
तर टक्स देऊन घेतल्यानंतर बघा इथे टक्स कुठे द्यायचं हे पण महत्त्वाचं आहे. गळ्याचा खालचा पोर्शन कर्व जास्ती आहे ना, आतमधला ब्रॉड आहे, त्यामुळे त्याच्या बाहेर आपला टक्स आला पाहिजे. या पद्धतीने टक्स देऊन घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीची पट्टी व्यवस्थित जोडून घ्यायची. वरच्या बाजूला 5ची टीप द्यायची की जेणेकरून आपण तिथे हातशिलाई घालू शकू. आणि यावरती आपण येलो कलरची लेस वापरणार आहे, कारण आता साडीचा जो इंटरनल कलर आहे तो येलो कलर आहे आणि त्यामुळे आपण इथे येलो कलर देऊन लेस देऊन आपण ब्लाऊजला या फिनिशिंग करून घेणार आहोत. तर बघा ही डिझाईन आपली खूप छान अशी तयार झालेली आहे. बनवायला खूप सुंदर आहे आणि बोटनेक आहे. बोटनेकच्या बऱ्याच म्हणजे मैत्रिणींची रिक्वेस्ट होती की बोटनेकमध्ये नवीन काहीतरी डिझाईन दाखवा म्हणून. तर ही डिझाईन त्यांच्यासाठी खूप छान आहे. खूप छान आतला शेप दिसतोय. तर तुम्ही सुद्धा ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी या चॅनलवरती अपलोड करत असते तर ते मिस होणार नाहीत. तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत ओम साईराम. आणि अजून डिझाईन्स पाहायचे असतील तर खाली दिलेल्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि पाहू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओम साईराम.